कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। यजमानाः स्वस्थाने आगत्य तिलकं कुर्यात्। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवापुंसस्तनो निर्वेशेमहि देवहितञ्जदायुः। स्वस्ति स्तुया विनाशाख्या पुण्यकल्याणवृद्धिदा विनायकं प्रियानित्यं ताञ्च स्वस्ति कुर्वन्तु नः। स्वस्ति स्तुया विनाशाख्या पुण्यकल्याणवृद्धिदा विनायकं प्रियानित्यं ताञ्च स्वस्ति कुर्वन्तु नः। काकासाहेब आपण डोळ्यांना पाणी लावायचं आहे स्वतःच्या नेत्राभ्यामुदकोदक स्पर्शाः अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवा स्मरेत् पुंडरीकाक्ष सभायाभ्यंतरं शुचिः सर्वं शुचिः आचम्य प्राणायाम। आपण 3 वेळा पाणी सर्वांनी प्यायचं आहे। केशवाय नमः स्वाहा ओम नारायणाय नमः स्वाहा ओम माधवाय नमः स्वाहा। 3दा पाणी प्यायचं, चौथ्यांदा सोडून द्यायचंय। गोविंदाय नमः गोविंदेति अस्तो वृक्षाल्य ओम विष्णवे नमः। हात जोडून सर्वांनी बसावं। मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः दोक्ष्याय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्री कृष्ण परमात्मने नमः। प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता दैवी गायत्री यंदा सर्वेषां प्राणायामे विनियोगः। आपण सर्वांनी म्हणावं नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय। आपो ज्योतिरसो अमृत ब्रह्म भूर्भुवस्वरो संकल्पं कुर्यात्। आपण संकल्प करायचा आहे। संकल्प करण्यासाठी सर्वांनी हातात पाणी धरून ठेवायचं आहे। एक फूल देतो मी हातात। अद्य श्री विष्णोर्विष्णोः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोः आदनया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणाः द्वितीय प्रार्धे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलि प्रथम चरणे भारतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्यां द्वितीयायां दक्षिणतीरे शालिवाहनशके अद्याय च वर्तमाने विश्वावसुनाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतु वैशाख मासे शुक्लपक्षे द्वादशायां तिथौ भृगुदिवसवासरे हस्तनक्षत्रे वज्रयोगे बालवकरणे कन्यास्ते श्री चंद्रे मेषते श्री सूर्ये वृषभराशे श्री देवराशिपुरो शेषेषु ग्रहेषु दातं राशिस्थानानि तत्सु एवं ग्रह गुणगण विशेषेण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ प्रतिनिधी रूपेण आपल्या आपल्या गोत्राचा उच्चार आपण सर्वांनी करावा। स्वतःच्या नावाचा उच्चार करावा। म्हणावं अखिल सकल परिवार सहित मित्र आप्त
इष्ट वर्ग सहित प्रतिनिधि रूपेण अहम यजमानः अहम मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त पुण्यफल प्राप्ति अर्थम अद्य शुभ दिने विशेषतः इह भूमि उपरि वास्तु निर्माण उद्देश शीघ्रात अतिशीघ्र सत्वरात अतिसत्वर परिपूर्ति हेतवे तथा च भूमि उत्खनन दोष परिहार पूर्वक इह वास्तु निर्माण समये सकल कर्मचारी वर्गाणां मध्ये सकल कलह निरसन पूर्वक प्रेम भाव सन्मान प्राप्ति जागृति हेतवे शीघ्रात अतिशीघ्र वास्तु निर्माण उद्देश परिपूर्ति हेतवे सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत् इति सदुद्देश परिपूर्ति हेतवे अद्य शुभ दिने वैशाख मास भृगुवासर पर्वकाल निमित्त्यर्थम गणेश कलश पूजन पूर्वक भूमि पूजन उत्खनन अहम करिष्ये. पाणी सोडून द्यायचं सरळ हाताने. नमस्कार गणरायाला करायचा आहे. तत्रादौ निर्विघ्नतया सिद्ध्यर्थम गणपती स्मरण पूजनंच करीषे. पुन्हा आपण भगवंताला विनंती करावी. आपण जो संकल्प केलाय हे बांधत असताना कर्मचारी जे असतील त्यांचा वाद होऊ नये, झाला तर तो लवकर मिटावा आणि लवकरात लवकर वास्तू ही उभी राहावी या उद्देशाने आपण गणरायाला नमस्कार करायचा. प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोणि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी मंगलमूर्ती मोरया गणपती गजानन भगवान की जय. आपण समोर दिवा लावलाय. दिव्याला आपण सर्वांनी नमस्कार करावा. शुभम करोति कल्याणम आरोग्यम सुख संपदा क्षत्रबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. नमस्कारान् समर्पयामि. गणेश देवता पूजनम. आपण सर्वांनी गणेशाचं पूजन करायचंय. या आधी गणेश सुपारी ठेवलेली आहे. काका तुम्ही सुरुवात करा. तुमचं आलं की आपण सर्वांनी श्री गणेशाय नमः ह्या मंत्राचा जप करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. उपस्थित यजमानांकडे आपण गणेशाची पूजा करत आहोत. गंगणपतये नमः. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये. प्रथमं मकरतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गांश गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदर पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायक एकादशं गणपति द्वादशं तु गजानन द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्याया पठेन्द्र न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं. जपेत गणपति स्तोत्र षड्भिर्मासे फलं लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा या समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति.
शांती शांती शांती. मंगलमूर्ती मोरया. गणपती गजानन भगवान की जय. गंगणपतये नमः. प्रार्थयेत मोरया मोरया. आम्ही पाळताने तुझीच सेवा करू काय जाणे. अपराध अमुचे कोट्यान कोटी. मोरेश्वराबा तू घाल पोटी. मंगलमूर्ती मोरया. अनेनता शक्ती पूजनाख्येन कर्मणा पूगी फलसिद्ध. गणेश देवता प्रियतान्न मम. कलशाची आपल्याला पूजा करायची आहे. त्यामध्ये सुपारी आणि नारळ आपल्याला घालायचं आहे आणि त्याच्यावर नारळ आणि ते नारळ बाजूला ठेवून त्याच्यावर स्थान. कलश देवता पूजनम. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रितः. मूले तत्रतो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृतः. कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा. ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वणः. अंगहिता सर्वे कलशाम्बु समाश्रितः. अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टी करी तथा. आयान्तु देव पूजार्थं दुरित क्षयकारकः. आपण सर्वांनी पूजा करू. हळदी कुंकू गुलाल अक्षता व्हायचे आहे. एक एक फुलवा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. कलशाय नमः. पाशपाणे नमस्तुभ्यं पद्मिनी जीवनायका. यावत् पूजां करिष्यामि तावत् त्वं सुस्थिरो भव. ओम बं वरुणाय नमः. कलशाय नमः. गंधादि पूजनाना परिमलद्रव्याणि समर्पयामि. पूर्वे ऋग्वेदाय नमः. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. पश्चिमे सामवेदाय नमः. उत्तरे अथर्ववेदाय नमः. मध्ये तीर्थराजवरुणाय नमः. चंदनं समर्पयामि. हरिद्रायुक्त सकल सौभाग्य मंगल द्रव्याणि ऋतुत्कालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. देवताभ्यो नमः. आपण सर्वांनी कलश देवतेकडे दोघं हात असे करायचे आहे. सर्वे समुद्र सरित तीर्थ आणि जलदान दा म्हणावं. आयान्तु इह भूमी उपरी शीघ्रात अतिशीघ्र सत्वरात अतिसत्वर प्रसन्न वास्तु निर्माण अंगभूतम शांती पुष्टी तुष्टी अर्थम दुरीत क्षय कारकाः. नमस्कार करावा. आपण कलश देवतेला प्रार्थना केलेली आहे. आमची वास्तू निर्माण होत असताना सर्वांना शांती समाधान आणि आरोग्य मिळावं. कोणत्याही कर्मचारी पडू नये. काही होत असतं तर या ठिकाणी तसं काही होऊ नये. सगळ्यांनी या ठिकाणी चांगलं काम करून लवकरात लवकर निर्माण आमची वास्तू करून द्यावी अशी आपण प्रार्थना कलश देवतेला केलेली आहे. कलशाला पुन्हा नमस्कार करावा. ओम कलशाय नमः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. नमस्कारान् समर्पयामि. अनेन पंचोपचार पूजनाख्येन कर्मणा कलश देवता प्रियतान्न मम. आता आपल्याला कुदळ आणि पावडा आजच्या कामाचे ते शस्त्र आहे. त्याची पूजा करायची. त्याला हा दोघं हो चल. खड्गं चक्रगदेशु चापरिघान् शूलं भुषुण्डिं शिरा शङ्खं सन्दधतं करैस्त्रिनयना सर्वाङ्गभूषामृतां नीलाश्मद्युतिमास्य पाददशका सेवे महाकालिका यामत्सौ सुपिते हरौ कमलजो हन्तुं मधुं कैटभ. खड्गाय नमः. शस्त्राय नमः. गन्धादि सम्पूजनाना परिमलद्रव्याणि समर्पयामि. खड्गिनी शूलिनी घोरा गदिनी चक्रिणी शंखिनी चापिनी बाण उशिंडी परिगायुधा. ओम शस्त्राय नमः. गंधादि पूजनाना परिमल द्रव्याणि समर्पयामि. जमेल ना की वरती घेऊ. घेऊ वरती. त्याला बांध. हा बांध.
येऊवरती ओम कंकणवंदनं जदावधनं दाक्षायणा हिरण्यगुंशतानि कायसुमनस्यमानाः तन्म आमद्रामि शतशारदाय युवाञ्जरयष्टिर्यथा सम्म नमस्कार करून घ्या या इकडनं आता ह्या बाजूने उभं राहायचं भूमीचं पूजन करायचं या बाबा भूमिदेवता पूजनं समुद्रमेखले देवी पर्वतस्थनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यां पादस्पर्शं क्षमस्व मे भूम्यै नमः नमस्कारान् समर्पयामि नमस्ते सदा वत्सले मातृभूमि त्वया हिन्दुभूमि सुखं वर्धितोऽहं महामङ्गले पुण्यभूमे तदर्थे पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते भूम्यै नमः गन्धादिं पूजनाना परिमलद्रव्याणि समर्पयामि आपण सर्वांनी हे घालतात साहेब आपण तांब्या घ्यायचं सर्वांनी हात लावायचं तुमच्या हाताला तुम्ही तिकडनं लावा पाणी अर्पण करायचं पाणी हरि ओम आपूष्टमयो भुवस्तान ऊर्जे दधातन महेरणाय चक्षसे ओम दुग्धम ओम जुवः शिवतमो रसस्य वाजयते हणः सर्व औषधीरिव मातरः तस्मा अरङ्गमामो यस्य क्षयाय जिन्वथ आपूजन यथा जनाः भूमिदेवताभ्यो नमः जलं समर्पयामि उष्णोस्ताभ्यां देवताभ्यो नमः शीतलीकरणं तत्पश्चात् शस्त्रं गृहीत्वा गजानन महाराज की जय भारत माता की जय आई जगदंबा माता की जय सियावर रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय जय श्री राम जय श्री राम। जल्दी हो जाए काम। हो जाएगा काम हो गया काम हो गया शुरू हो गए नीट फोटो काढ रे मोगे साहेबांचा फोटो काढ। ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमो देवे महादेवे शिवायै सततं नमः नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मतां वन्दिताङ्घ्रिगे देवी सर्वसौभाग्यदायिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि ओम भूमिमातायै नमः वसुन्धरायै नमः भूमि उत्खनन आरभ्य तुझा हात भरला आधी ते आणखी दादांच्या आशीर्वाद तुमच्या मध्ये दादांच्या आशीर्वाद आरतीचा फोटो घे। हां आरतीचा फोटो घे। आरतीचा फोटो घे। आई फोटो काढ। या नारळ फोडून घ्या दोघा ठिकाणचे बाकी राव सर बिर्लाजी प्रकाश भाई झाले दिलीप से डाव बजाने झाले दिलीप से डाले
बॅनर पण घेतो ना, कव्हर करतो. बॅनर साईडला बॅनर कव्हर तो जाते इकडे बॅनर हरि ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवागुंसस्तनोभिर्यशेमहि देवहितं जदायुः पुरं शतमिन्नु शरदो अन्तिदेवा. सर्व स्त्री शक्तीकडनं आपल्याला महत्वाचं काम करायचं आहे. सुरुवात करायची. गणपतये नमः. मंगलमूर्ती मोरया. कुलस्वामिनी जगदम्बा माता की जय. हो. श्री सद्गुरु गजानन महाराज की जय. रामो राजमणि सदा विजयते. रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरजमो. रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलया सदा भूत मे. भो राम मामोद्धर. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. बजरंग बली की जय. कुलस्वामिनी जगदम्बा माता की जय. ऐगिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते. गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते. भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते. मया रम्यक परदिनी शैलसुते. मया रम्यक परदिनी शैलसुते. जगदम्बा माता की जय. संपली आता आवरून अजून नवीन फोटो काढण्यासाठी हलवायला हरकत नाही. फोटो काढायचे काढतातच आहे फोटो. काढा काढा. उलटी करा आता परत मागे करा. या या. या ठिकाणी भूमिपूजनाचं सर्व विधी संपन्न झाला आहे. भगवंताची सगळ्यात उंच स्तुती म्हणजे आरती आपल्या सर्वांना म्हणायची आहे. सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे. विनंती अशी आहे, सगळे माझ्यापेक्षा मोठे आहे तरी विनंती करतो मी की पादत्राणे प्रत्येकाने आरतीच्या वेळेस काढून ठेवावी, एवढी छोटी विनंती मी करतो आणि आरतीला आपण सुरुवात करूया.
गंगणपतये नमः मंगलम भगवान धुंडे मंगलम मूषकध्वज मंगलम पार्वती पुत्र मंगलाय तनो गणः सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी धळके माळ मुक्ताभरणांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती जय देव रत्न खचित फळा तुझ गौरी कुमरा चंदनाची मुठी कुंकुम केशरा हिरे दळित मुकुट शोभतो बरा ऋणधुणतीने पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरसुंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती जय देव कर्पुरान् प्रज्वाल्य कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदकसंस्तुतेन प्रदीप्तवासा सहसंगतेन निराञ्जनं ते जगदीश कुर्यात् सगळ्या काका थोडंसं फक्त प्रदक्षिणा घालून सगळीकडे दाखवून द्या घालील लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे वायन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यदि सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की ओम जदने मयंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानः सचन्द्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामानि कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भूज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमहाधिपत्यमयं समन्तपर्या ईस्यात् सार्वमत्सार्वायुषान्तार्धः परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोको विहितो मरुतः परिवेष्टारो मृतस्यावसंगृहे आवीक्षितस्य कामप्रिये विश्वे देवा सभासदैति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् मंगलमूर्ती गणपती बाप्पा 1 2 3 4 हातातली सर्व फुलं सर्वांना आपल्या भूमीमध्ये व्हायची आहे सर्वांनी काकांकडनं घ्यायला वाटलं फुलं कुलस्वामिनी जगदंबा माता की जय नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय सियावर रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज
की जय, सब संतन की जय, आज के आनंद की जय, आज के परमानंद की जय, अपने अपने माता पिता की जय, अपने अपने गुरुजनों की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। आवाज आला पाहिजे बरं का सगळ्यांचा, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, सब संतन की जय। अनेक मान्यवर कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत, त्यातील काही प्रातिनिधिक कार्यकर्त्यांचा सत्कार आपण या निमित्ताने करणार आहोत। पहिले सत्कार करणाऱ्यांचा अनाउन्स करा एवढं। हो, त्यांचा सत्कार करणार आहोत आपण। काही प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार करणार आहोत, तर त्यामध्ये मी सत्कार करणारे सतीश भाऊ आणि ज्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आपण त्या वेळेस योगदान देणारे, केशव स्मृतीच्या वाटचालीमध्ये खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा उचलणारे असे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांचा सत्कार आपण जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष श्री सतीश भाऊ मदाने व प्राचार्य अनिलराव सर यांच्या हस्ते करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या ही जी नियोजित वास्तू होणार आहे त्या नियोजित वास्तूचे आर्किटेक्ट श्री नितीनजी पारगावकर आपल्याला या वास्तू संदर्भात थोडक्यात माहिती देतील। श्री नितीनजी पारगावकर। इकडे गेले तुम्ही जास्त सोयीचं। नमस्कार। केशव स्मृती प्रतिष्ठानच्या स्वप्नपूर्तीकडे आजचा दिवस आहे आणि त्या वास्तूचं काम मी वास्तू विशारद म्हणून करायला मिळत आहे, याला मला मनापासून खूप आनंद आणि अभिमान वाटतोय। भरतदादा, संजूभाऊ, दिलीपदादा, राव सर यांनी माझ्यावर तेवढा विश्वास ठेवला आणि मला या कामासाठी मला हे काम मिळालं त्यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांनी ठेवलेल्या विश्वासामुळे। त्यामुळे तो एक खूप मोठा मी एक सुवर्ण क्षण समजतो माझ्या व्यावसायिक दृष्टीने। आम्ही हे बिल्डिंग करताना दादांच्या बोलताना मी एक प्रकर्षाने जाणवलं, कारण एक आर्किटेक्ट असताना आम्ही क्लायंटशी बोलताना हे जाणवतो की त्याची रिक्वायरमेंट काय। तर दादांनी प्रत्येक वेळेस सांगितलं की आचार्य दादांच्या स्वप्नात असलेला एक वास्तू मला करायची आहे आणि जसं सेवाकार्य केशव स्मृतीकडनं लोककार्य जनकल्याणाचं कार्य वेगवेगळ्या ठिकाणी केलं जात आहे गेल्या 35 वर्षापासून, ते लक्षात ठेवून बिल्डिंगचं प्लॅनिंग करताना सगळ्या पद्धतीने सुटसुटीत कशी असावी, नॅचरल एअर व्हेंटिलेशन मॅक्सिमम मिळावं आणि ह्या बिल्डिंगला पुढच्या भविष्याच्या हिशोबाने विचार करून आजच करायला हवं की 25 वर्ष 30 वर्षाची जशी गरज असेल, स्टाफ वाढतो, रिक्वायरमेंट्स वाढतात, तर आम्ही यामध्ये पार्किंगची एक्स्ट्रा सोय आजच करून ठेवलेली आहे। त्यामध्ये बेसमेंट पण आहे आणि स्टील पार्किंगला 2 फ्लोअरमध्ये 6 मीटरची हाईट घेतलेली आहे आणि त्यावर जवळपास 6 मजले आहेत आणि प्रत्येक मजल्याला 2 लिफ्ट केलेले आहेत। एखादी मोठी वस्तू ने-आण करण्यासाठी किंवा मॅक्सिमम कॅपॅसिटीचे लोकांना ट्रॅव्हल करण्यासाठी मोठी लिफ्ट आहे आणि छोटे पॅसेंजर एक लिफ्ट दिलेली आहे। त्यानंतर प्रत्येक फ्लोअरला लेडीज जेंट्स टॉयलेट कंपल्सरी आहे, त्याबरोबर एक पॅन्ट्री सुविधा केली आहे आणि हॉल ह्या अशा हिशोबाने ठेवलेला आहे की तो कुठल्याही पद्धतीचं वर्किंग ह्या बिल्डिंगमध्ये करताना, म्हणजे आजची गरज असे आहे की 5 वर्षापुरता हा प्लॅन आहे, नंतर काही बदलायचं असेल किंवा चेंज करायचं असेल तर त्या हॉलमध्ये आपल्याला करता यायला पाहिजे। अशा मोगे साहेबांवरती प्रेम, मोगे साहेबांचं तुमच्यावरती विशेष असलेलं प्रेम। समोर या दादा मी जवळ बांधून घ्या दादा की तुम्ही प्रॉमिसरी वास्तू ही आपल्याला घेण्यामध्ये एकूण केशव स्मृतीचा शवदायिनीचा प्रकल्प असेल अशा सर्व वाटचालीमध्ये श्री नंदूजी अडवाणी यांचं योगदान राहिलेलं आहे। या प्लॉटमध्ये खूप मोठं योगदान नंदूजींचं राहिलेलं आहे। तर नंदूजींचा एक प्रातिनिधिक सत्कार मी राव सरांना विनंती करतो की नंदूजींचा सत्कार करावा। यांनी काय नाही सांगितलं, ते केशव स्मृतीचे उपाध्यक्ष म्हणून आम्ही नाही आता उपाध्यक्ष झाले की मग नाही करणार। नंदू शेठ अजून योगदान घ्यायचं तुमच्याकडनं पूर्ण जिंदगीभर राहील।
हे खरं आहे, विद्यार्थी मी त्यांचा तुम्ही जे बोलते. ही जी वास्तू आपण निर्माण करणार आहोत, आता ज्यांनी माहिती दिली श्री नितीनजी पारगावकर, यांचा सत्कार श्री सतीश भाऊ मदाने यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. इकडनं तुम्हाला आणीवाडीमध्ये अंबानेरला विद्यार्थी जीवनात आणीवाडीच्या विरुद्ध सत्याग्रह केला. त्यावेळेला जळगावातील श्रीकांत भुसारी, सतीश मदाने यांची नावं ऐकल्यानंतर त्यांच्याबरोबर काम करायचं आलं, योग आला. सतीश आपल्या जनता बँकेचे अध्यक्ष आणि सत्याग्रही आहेत आणि 3 महिने जेलमध्ये राहून आले आहेत, हे आपल्यापैकी फार कमी जणांना माहितीच आहे. त्याच वेळेला प्रामुख्याने जळगावमधून डॉक्टर अविनाश आचार्य नावाचे एक फार मोठे ग्रस्त आणीवाडीमध्ये मिसाबद्ध झाले असं ऐकून होतं, परिचय नव्हता. आणि आणीबाणी संपल्यानंतर जळगावलाच काही कारणासाठी शिक्षणाचा योग आला आणि आचार्यदादांचा परिचय. जवळ बघता बघता असं लक्षात आलं की एक अत्यंत कर्तृत्ववान गायनेकॉलॉजिस्ट, प्रचंड मोठी प्रॅक्टिस, देवाने दिलेलं उत्तम व्यक्तिमत्व, खेळ, वाचन आणि मैत्री संपन्न व्यवहार, या सगळ्यामुळे त्यांच्याकडे आकर्षी लागले. रावसरांसारख्या अनेकांना माहिती आहे की 84-85 मध्ये माझ्या डोळ्यासमोर एक मोठा उद्योजक होणं अशाच स्वरूपाचं स्वप्न होतं. पण डॉक्टरांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी सांगितलं की तू जर 100 रुपयाचा टर्नओव्हर करणार असेल तर 50 रुपयाचा कर, पण सामाजिक काम मात्र जरूर कर, त्याच्याने तुझ्या जीवनामध्ये एक कृतार्थता आहे. आणि हे ते सांगत राहिले आणि कधीतरी मला नक्की ते पटलं. त्यामुळे आज जो तुम्ही लोकांनी एक सन्मान केला सामाजिक काम केल्याचा, त्याचा अर्ध क्रेडिट ते खरं म्हणजे दादांनाच आहे. दुसरं एक सांगेल की केशव स्मृती प्रतिष्ठान हे जळगाव जनता बँकेतनं मिळणाऱ्या 10% नफ्याच्या जुळवणुकीसाठी आपण सगळ्यांनी उभं केलं. रिझर्व्ह बँकेने जसा त्याच्यावर बॅन आणला तसं जळगाव जनता बँक, केशव स्मृती प्रतिष्ठानमधलं जळगाव जनता बँक गळून पडलं, काढलं आपण. आणि केशव स्मृती प्रतिष्ठान हा जो जळगाव जनता बँकेने त्यांच्या नफ्यातल्या सामाजिक कामासाठी केलेला ट्रस्ट होता, त्या ट्रस्टचं स्वरूप बदलून, म्हणजे दादांमधली उत्क्रांती आपण समजून घेण्यासारखी आहे की जेव्हा 79 साली आचार्यदादांनी बँक स्थापन केली तेव्हा या सगळ्या कामाचं केंद्रसूत्र जनता बँक राहावं असं त्यांना वाटत होतं. 2000 साली मात्र त्यांची भूमिका बदललेली होती. ते म्हटलं कुठलाही आर्थिक प्रकल्प हा सामाजिक कामाचा केंद्रबिंदू असू शकत नाही. काही लोकांनी आर्थिक क्षेत्रात काम न करता सामाजिक क्षेत्रातच काम केलं पाहिजे आणि केशव स्मृती प्रतिष्ठान हा या सगळ्याचा केंद्रबिंदू राहिला पाहिजे. आणि दादांच्या डोळ्यात एकतच जनता बँक हा केंद्रबिंदू बदलून केशव स्मृती सेवा समूह नावाचा एक केंद्रबिंदू निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.